गेल्या तासाच्या वेळेला आपण इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकाचा समग्र आढावा पाहिला. या पाठ्यपुस्तकातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासणार आहे. या प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. तर पहिल्यांदा आपण इतिहास लेखन या शब्दातील इतिहास म्हणजे काय याची पुन्हा एकदा उजळणी आपण घेऊया. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा कालानुक्रमे शास्त्रशुद्ध रीतीने केलेला अभ्यास म्हणजे इतिहास, किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांचा संदर्भ तपासून त्या संदर्भाच्या अनुषंगाने जे मांडलेले विचार आहेत त्याला आपण इतिहास म्हणू. हे इतिहासाची व्याख्या आपण पाहिली. आता आपण इतिहास लेखनाचे उद्दिष्ट, हे इतिहास का लिहिला जातो, इतिहास लिहिण्यापाठीमागचा हेतू काय आहे, इतिहास लेखनापाठीमागचे उद्दिष्ट कोणते आहे, हे आपण पाहणार आहोत. हे भूतकाळात घडलेल्या घटनांचा कालानुक्रमे अभ्यास, संशोधन हे का केलं जातं, तर भूतकाळातील घटनांचं आकलन व्हावं, भूतकाळातील घटना आपल्या लक्षात याव्यात, भूतकाळात घडलेल्या कालानुक्रमे घटना हे वर्तमान काळामध्ये त्याचं आकलन व्हावं, आणि भविष्य काळामध्ये असतील वर्तमान काळामध्ये असतील त्या निर्माण होणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करता यावं या हेतूनं भूतकाळातील घटनांचा अभ्यास केला जातो. म्हणजे याचं लेखनाचं उद्दिष्ट काय आहे, तर महत्वाचं उद्दिष्ट आहे की वर्तमान काळातील लोकांना त्याचं आकलन व्हावं. मग यासाठी इतिहासाचं संशोधन केलं जातं, लेखन केलं जातं, अभ्यास केला जातो. म्हणजे आकलन होण्यासाठी संशोधन केलं जातं, त्याचं लेखन केलं जातं आणि अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, संशोधन हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. संशोधन हे आजपर्यंत आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन शब्दाचा अर्थ आपण पाहिला. तर वैज्ञानिक भाषेमध्ये संशोधन पद्धती आहेत, किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊ की विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीचं संशोधन करत असताना दोन पद्धती अभ्यासल्या जातात किंवा दोन पद्धतीने संशोधन केलं जातं. तर पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे प्रायोगिक पद्धत, आणि दुसरी जी पद्धत आहे ती प्रत्यक्ष निरीक्षण करून सिद्धांत मांडण्याची पद्धत. अशा दोन पद्धतींच्या माध्यमातून विज्ञानाचं संशोधन केलं जातं, किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीचं संशोधन केलं जातं. त्यातील सत्यता तपासली जाते, त्याच्यातून निष्कर्ष काढले जातात, त्याचा कार्यकारण भाव समजून घेतला जातो. हे विज्ञानामध्ये शक्य आहे. एखादा गोष्टीची सत्यता पाहण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा तो प्रयोग करून पाहू शकतो, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचं निरीक्षण करू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत. या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची पुनरावृत्ती करणं शक्य नाही. त्या घटनांची पुनरावृत्ती करणं किंवा पुनरावृत्ती करून त्याचं निरीक्षण करणं हे शक्य नाही. कारण भूतकाळात त्या घडलेल्या घटना हे वर्तमान अनेक शतकं त्याला गेलेली असतात, आणि या शतकांची पुन्हा पुनरावृत्ती करणं हे कदापि शक्य नसतं. म्हणून इतिहास संशोधनाच्या पद्धतीमध्ये किंवा इतिहास संशोधनासाठी ही जी वैज्ञानिक संशोधन पद्धती आहे ही उपयोगात आणता येत नाही. इतिहास संशोधनामध्ये ही वैज्ञानिक संशोधन पद्धती उपयोगात आणता येत नाही. तर मग इतिहास संशोधन करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो, किंवा इतिहास संशोधन कशा रीतीने केलं जातं
याची माहिती आपण घेणार आहोत. तर ऐतिहासिक दस्तऐवज आणि भाषा लिपी यांच्याद्वारे इतिहासाचं संशोधन केलं जातं. म्हणजे काय? ऐतिहासिक दस्तऐवज भूतकाळामध्ये एखादी घटना घडलेली असेल किंवा त्या घटनेच्या संदर्भानं येणारी काही मौखिक साधनं असतील किंवा संदर्भीय पुरावे असतील, त्या पुराव्यांच्या आधारे मग एखादा शिलालेख असेल, त्या शिलालेखावरती लिहिलेली भाषा आहे, दिलेली लिपी आहे, ही लिपी अभ्यासण्याची आवश्यकता भासते. मग अशी लिपी अभ्यासणाऱ्या माणसांची आवश्यकता भासते, तज्ञांची आवश्यकता भासते आणि त्यातून इतिहासाचं संशोधन करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे संदर्भीय पुरावे, त्याची सत्यता तपासली जाते. त्या लिपीच्या द्वारे आपण इतिहासाचं संशोधन करू शकतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपल्या वाडवडिलांच्या किंवा आजोबा पंजोबांच्या काळामध्ये मोडी लिपी अस्तित्वात होती. आज मोडी लिपी तज्ञ लोक फार दुर्मिळ आहेत. आणि मग या मोडी लिपी जाणकार लोकांना बोलवून एखादी पुरातन दस्तऐवज असतात त्याचं वाचन केलं जातं. मग घरातील काही शेती संबंधित कागदपत्र असतील, त्या अनुषंगानं अशा तज्ञांची आवश्यकता आज आपणाला भासते. याचबरोबर काही वेळेला असं असतं की त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे काय? तर तत्कालीन अक्षरांचे वळण, लेखकाची भाषा शैली, त्यानंतर त्या काळामध्ये वापरलेला कागद आणि त्या कागद निर्मितीचा काळ, त्या कागदाचा प्रकार, मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही हे तपासणं फार गरजेचं असतं. आणि त्यातून हे ठरवतात की ही इतिहासामध्ये त्याची सत्यता तपासली जाते, त्याचं संशोधन केलं जातं आणि सत्यता तपासून त्याचा तौलनिक अभ्यास करून विश्लेषण करून त्या दस्तऐवजातील माहितीची विश्वासार्हता तपासली जाते आणि मग इतिहास मांडला जातो. मागच्या तासाला आपण पाहिलं की इतिहास हा काल्पनिक विषय नाही. इतिहास हा काल्पनिक विषय नाही. संदर्भीय पुराव्यांच्या आधारे त्याची सत्यता तपासली जाते आणि त्या संदर्भीय पुराव्यांच्या आधारे इतिहासाचं लेखन केलं जातं. यासाठी हे लिपी तज्ञांची आवश्यकता असते. अशा विश्वासार्हतेच्या माध्यमातून हा इतिहासाचं संशोधन केलं जातं. विज्ञानामध्ये जशी प्रायोगिक पद्धत आहे, निरीक्षण पद्धती आहे, ही पद्धत इतिहासामध्ये उपयोगात आणता येत नाही. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या काही ज्ञानशाखा आहेत. इतिहास संशोधनामध्ये संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या काही ज्ञानशाखा आहेत. त्यामध्ये या ज्ञानशाखांच्या द्वारे इतिहासाचं संशोधन केलं जातं, लेखन केलं जातं. यामधील जी पहिली ज्ञानशाखा आहे ते म्हणजे पुरातत्व, अभिलेखागार, इतिहास लिखितांचा अभ्यास, हस्तलिखितांचा अभ्यास, अक्षरवटिकाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास, अशा प्रकारे संशोधनास सहाय्य करणाऱ्या काही ज्ञानशाखा आहेत. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अक्षरवटिकाशास्त्र. अक्षरवटिका म्हणजे काय? अक्षराचे वळण, अक्षराची भाषा शैली, त्यानंतर वापरलेला कागद, या सगळ्या गोष्टीला आपण अक्षरवटिका असं म्हणतो. मग या संशोधनाच्या पद्धतीमध्ये
अक्षरवटिकाशास्त्र, नाणकशास्त्र असेल किंवा हस्तलिखितांचा अभ्यास असेल, पुरातन अभिलेख असतील. आपण बघतोय की प्रत्येक राज्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये सुद्धा पुराभिलेख कार्यालय आहे किंवा अभिलेखागार कार्यालय असतं. ते आपल्या तहसील कार्यालयामध्ये असतं. पुरातन दस्तऐवज त्या ठिकाणी ठेवले जातात जतन करून. मग आजोबा पणजोबांच्या काळातील जे शेती संबंधी असतील, घरासंबंधी असतील, अशा प्रकारचे दस्तऐवज ह्या अभिलेखागार कार्यालयामध्ये जतन करून ठेवले जातात. मग राज्य अभिलेखागार कार्यालय ऐतिहासिक अभिलेख जतन करून ठेवतं. त्याचबरोबर राष्ट्रीय अभिलेखागार कार्यालय दिल्लीमध्ये आहे. ते संपूर्ण देशासंबंधातील अभिलेख असतात, ऐतिहासिक अभिलेख असतात, ते जतन करून ठेवले जातात आणि त्या अभिलेखांच्या माध्यमातून इतिहासाचं संशोधन केलं जातं. म्हणजेच काय, या अभिलेखाच्या माध्यमातून असेल, पुरातत्व वस्तूंच्या माध्यमातून असेल किंवा हस्तलिखितांच्या माध्यमातून असेल किंवा नाणकशास्त्राच्या माध्यमातून असेल. आता नाणकशास्त्र म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? नाणकशास्त्र म्हणजे जी नाणी, चलनामध्ये प्रचलित असणारी नाणी, या नाण्यांच्या माध्यमातून या इतिहास तपासला जातो, इतिहासाचं संशोधन केलं जातं आणि ते लोकांच्या समोर मांडलं जातं. उदाहरणार्थ, ब्रिटिशकालीन नाणी कशी होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी कशी होती, अश्मयुगीन कालखंडामध्ये हे अर्थव्यवस्थेसाठी किंवा देवाणघेवाण करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात होता, मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणत्या प्रकारची नाणी होती, या साधनांच्या साह्यानं इतिहासाचं संशोधन केलं जातं. आणि त्याचबरोबर वंशावळीच्या माध्यमातून सुद्धा इतिहासाचं संशोधन केलं जातं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ आपण पाठीमागे पाहत गेलो तर त्यांच्या म्हणजे अगदी पुरातन काळातील वंशज कोणकोणते होते यापर्यंतचा इतिहास आणि तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे काय, ह्या संशोधनात सहाय्य होणाऱ्या ज्ञानशाखा आहेत. या ज्ञानशाखांचा द्वारे इतिहासाचं संशोधन हे केलं जातं. आता इतिहासात उपलब्ध पुराव्यांच्या चिकित्सक पूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते. इतिहासाचे उपलब्ध पुरावे असतात, त्या उपलब्ध पुराव्यांच्या द्वारे चिकित्सक मांडणी करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. बघा, आपण इतिहास लेखन म्हणजे काय हे आपण आता पाहतोय. तर इतिहास लेखन म्हणजे पुराव्यांचे चिकित्सक पद, जे पुरातन दस्तऐवज आहेत, पुरावे आहेत, यांचा चिकित्सक पूर्वक त्याचं संशोधन करून त्याचं कालानुक्रमे त्याचं लेखन केलं जातं, त्याची मांडणी केली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, इतिहास लेखन असे म्हणतात. अर्थात इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनांची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे हे इतिहासकाराला शक्य नसते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून घेणं हे इतिहासकाराला शक्य नसतं. मग जो भाग त्याला आवश्यक आहे त्या भागाचाच फक्त इतिहास तो काय करतो, त्याचा अभ्यास करून तो लोकांसमोर मांडत असतो. म्हणजे सर्व इतिहासातील सर्व घटनांच्या, मग इतिहासामध्ये प्रामुख्यानं 3 विभाग आहेत, 3 प्रकार इतिहासाचे हे पाडलेले आहेत. मग प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि अर्वाचीन किंवा आधुनिक इतिहास, या सर्व इतिहासाचा अभ्यास करणे माणसाला शक्य नाही. मग ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, जे संदर्भीय पुरावे तपासणे आवश्यक आहे, ज्या विषयाच्या अनुषंगानं तो इतिहास अभ्यासणं आवश्यक आहे, तेवढ्याच इतिहासाचा अभ्यास इतिहास संशोधक करत असतात आणि तो लोकांच्या समोर मांडत असतात, वाचकांच्या समोर ते मांडत असतात. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेले वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकारांच्या लेखनाची शैली निश्चित करतात. लेखनाची शैली ही अशा पद्धतीनं इतिहासकार
एक शैली विकसित करत असतात. शैली म्हणजे काय, पद्धत विकसित करत असतात. आता ही इतिहासाची जी मांडणी आहे, इतिहासाची मांडणी ही कोणत्या पद्धतीने केली जाते हे आपण पाहणार आहे. इतिहासाची मांडणी ही ऐतिहासिक संदर्भ तपासणे. मग इतिहासाची मांडणी करत असताना तत्कालीन इतिहासाची मांडणी म्हणजे काय, लेखन. इतिहासाचं लेखन कशा रीतीने केलं जातं, त्याची मांडणी कशी केली जाते. आता आपण इतिहास लेखन म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण इतिहासाची मांडणी पाहणार आहोत. इतिहासाची मांडणी म्हणजे ऐतिहासिक संदर्भ तपासणे. मग ते संदर्भ कसे आहेत, तत्कालीन काही साधनं उपलब्ध आहेत का, मग ती लिखित असो, मौखिक असो किंवा भौतिक असो, ह्या सर्व साधनांच्या द्वारे त्याचं संशोधन किंवा मांडणी केली जाते. त्यानंतर चिकित्सक संशोधन केलं जातं. ऐतिहासिक जे दस्तऐवज आहेत त्यांचं चिकित्सक संशोधन केलं जातं. त्यानंतर माहितीचं संकलन केलं जातं आणि स्थलकालात्मक संदर्भ तपासले जातात आणि प्रश्नांची मांडणी केली जाते आणि परिकल्पना मांडल्या जातात. याद्वारे इतिहासाची मांडणी ही केली जाते. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. पुरातन काळामध्ये इतिहास लेखन काळाची लिहिण्याची परंपरा नव्हती. तर काय, इतिहास एकाच्या मुखातून दुसऱ्याला सांगितला जात होता. त्यालाच मौखिक परंपरेचा वारसा हा प्राचीन काळामध्ये जोपासला जात होता. मग पुरातन काही गाणी असतील, पुरातन काही कथा असतील किंवा काही पोवाडे असतील किंवा काही चित्ररूपानं कथा, चित्रशिल्प असतील, यांच्या माध्यमातून हा इतिहास लोकांच्या समोर मांडला जात होता आणि इतिहास लेखनाचे या साधनांच्या स्वरूपामध्ये हा त्याचा उपयोग केला जात होता. म्हणजे प्राचीन काळामध्ये, इसवी पूर्व कालखंडामध्ये अशा प्रकारचा मौखिक साधनांच्या द्वारे इतिहास किंवा मौखिक इतिहास लोकांपर्यंत मांडण्याची परंपरा होती. आज आपण बघतोय की आधुनिक कालखंडामध्ये ही सर्व संदर्भ तपासले जातात, परंतु लिखित साधनं, भौतिक साधनं ही नव्हती. त्यावेळेला ती असली तरी सुद्धा ती मौखिक रूपानंच तो लोकांच्या समोर मांडला जात होता. तर आज आपण या इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यामध्ये आपण काय काय पाहिलं हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा इतिहास कशाला म्हणायचं आणि इतिहासाची उद्दिष्ट कोणती आहेत, इतिहास लेखनाची उद्दिष्ट कोणती आहेत हे आपण पाहिलं. त्यानंतर इतिहास संशोधन पद्धती ही वैज्ञानिक संशोधन पद्धती आपण या ठिकाणी वापरू शकत नाही. तर जे संदर्भीय पुरावे आहेत किंवा ऐतिहासिक दस्तऐवज आहेत त्यांच्याद्वारे आपण संशोधन करून किंवा त्याचा संदर्भ लक्षात घेऊन आपण इतिहास मांडण्याची पद्धत कशी आहे, लिहिण्याची पद्धत कशी आहे हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण बघितलं की अक्षरवटिका कशाला म्हणतात, अक्षराचे वळण, भाषा शैली, त्यानंतर वापरलेला कागद, निर्मितीचा कालखंड, या सर्व गोष्टीला अक्षरवटिका, नाणकशास्त्र, हस्तलिखित, ह्या ज्या इतिहास संशोधनाच्या ज्या ज्ञानशाखा आहेत या ज्ञानशाखांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास केला. आणि त्यानंतर इतिहास लेखन जे इतिहासाची मांडणी करण्याची जी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत त्यांचा देखील आपण अभ्यास केला. त्यामध्ये संदर्भ तपासणे, चिकित्सक संशोधन, माहितीचे संकलन आणि स्थलकालात्मक संदर्भ, प्रश्नांची मांडणी, परिकल्पना मांडणी, या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी आढावा घेतला. यामध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये आपण काय पाहिलं तर आतापर्यंत पाश्चात्य इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखन म्हणजे काय आणि या इतिहास लेखनाला आरंभ केव्हा झाला, ती पद्धत सुरुवातीच्या कालखंडामध्ये कशी होती, या गोष्टींचा आपण आढावा या पाठामध्ये आपण पाहिलेला आहे.